तर वाझेंनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजपचे आता सगळे नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। सचिन वाझे हा महाविकास आघाडीचा जावई असल्याची टीका नितेश राणे यांनी केलेली आहे। प्रसाद लाड यांनी सुद्धा सचिन वाझे यांची चौकशी करा अशी मागणी केली। तर सचिन वाझेंची नार्को टेस्ट झाल्यानंतर देशमुखांचं पितळ उघडं होईल असं परिणय फुकेंनी म्हटलं। सचिन वाझे हा महाविकास आघाडीचा सरकारचा जावई होता, म्हणजे ब्लू आर्ड बॉय म्हणतात। आणि तो जेव्हा बोलतो तेव्हा ते सगळे सत्य भार सांगण्याचा तो सगळा प्रकार आहे। आता काचेच्या घरात राहणाऱ्या लोकांनी अन्य लोकांवर दगड मारू नये हे आज सकाळी अनिल देशमुखांना कळलं असेल। ज्या अर्थी आमच्या फडणवीस साहेबांवर काही दिवसा अगोदर मोठे पेन ड्राईव्ह हलवत आरोप करत होते, आता जरा सकाळी जे सचिन वाझेंनी सत्य सांगितलंय त्याहीबद्दल जरा एक पेन ड्राईव्ह दाखवा आम्हाला। आज जो सचिन वाझेंनी आरोप केलाय त्या आरोपाची चौकशी झाली पाहिजे। पुन्हा एकदा न्यायालयाला विनंती करून एसआयटी नेमून सचिन वाझेची पुन्हा एकदा चौकशी केली गेली पाहिजे। त्याचं सत्यता इन कॅमेरा रेकॉर्ड केली पाहिजे आणि यामध्ये वेळ प्रसंगी अनिल देशमुखांचा बेल कॅन्सल करून अनिल देशमुखांनी ज्या पद्धतीमध्ये परसेप्शन क्रिएट करून माननीय देवेंद्रजींवरती आरोप करण्याचा प्रयत्न केला त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे। ज्यावेळेस वजे म्हणून राहिले की माझी नार्को टेस्ट करा, त्यावेळेस नार्को टेस्ट जर अनिल देशमुखांना हे शाश्वत आहे की त्यांनी काहीच केलं नाही तर ते भिवून कशाला राहिलेत। आणि जर त्यांना जर असं वाटत असणार की वजेची नार्को टेस्ट, वजेनी काही स्टेटमेंट नाही दिलं, वजेनी नार्को टेस्ट करण्याची मागणी केली त्याची स्वतःची, आणि त्याच्या स्वतःच्या नार्को टेस्टमध्ये काय खरं काय खोटं, म्हणजे वजेंची नार्को टेस्ट झाल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाणार। आणि अनिल देशमुख जे मागील आठवड्याभरापासून जे फडणवीस साहेबांना या सगळ्या याच्यात फसवण्याचा प्रयत्न करतात आहे, त्यांचं पितळ कुठेतरी उघड होणार।